5 दिवसांची श्रद्धेची पर्वणी, सावरगावची नागोबा यात्रा साक्ष झाली सर्प, पाल, विंचूंच्या अनोख्या संगमाची. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे आषाढ अमावस्या ते श्रावण नागपंचमी या कालावधीत पार पडलेली पारंपरिक नागोबा यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात उत्साहात पार पडली. गुरुवार 24 जुलै रोजी यात्रा प्रारंभ झाली आणि मंगळवार 29 जुलै रोजी नागपंचमीच्या दिवशी महाआरतीने सांगता झाली. या 5 दिवसांच्या यात्रेत साप, पाल व विंचू हे पारंपरिक शत्रू समजले जाणारे प्राणी एकत्र येतात, जे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते. या अनोख्या संगमाचे साक्षीदार होण्यासाठी धाराशिव, सोलापूर, लातूरसह परजिल्ह्यातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पंचमी दिवशी नागोबाच्या मूर्तीचा अभिषेक, पालखी मिरवणूक, खरगामान, भाकवणूक हे धार्मिक कार्यक्रम पार पडले. सोमवारी 25,000 महिलांनी उपवासाच्या निमित्ताने वारुळ पूजन केले. कर्नाटकातील विजापूर येथील डॉल्स पथकाच्या पारंपरिक वेशभूषेतील सादरीकरणाने भाविकांचे मन जिंकले. भाकवणुकीत यंदा ज्वारी, गहू, सोयाबीन, साळीपिके भरघोस येणार असून समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज पुजारी सद्गुरू स्वामी यांनी वर्तवला.